पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. वेगवेगळ्या गटांमधल्या आमच्या सर्व बैठका सुरू आहेत. या असताना जो मळण पंचायत समिती गट आहे, कोंडकारू जिल्हा परिषद गट, या गटामधील वेळम गावातील जे शिवसेना उभाटाचे जे शाखा प्रमुख होते अमोल अशोक गुरव, या गावाचे जे कुंडी समाज संघटनेचे अध्यक्ष होते मंगेश घडशी, आणि त्यांचे सर्व सहकारी प्रमोद निकम, नितेश गुरव आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे त्या भागातील सर्व सहकारी, या सर्वांनी माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय देवेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता निर्माण करण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्वांनी प्रवेश केला. केलेल्या कामकाजाचा आणि एकूण विकासाच्या राजकारणाचा त्यांच्यावरती योग्य परिणाम असल्यामुळे हा प्रवेश भारतीय जनता पार्टीचा आज झाला. जे आत्ताचे पक्षप्रवेश आहेत हे समोर शिवसेनेच्या उभाटा गटातलेच आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये साहजिकच त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य हे वाढत चाललेलं आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेकरता भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा एक पंचायत समिती करताचा सदस्य आणि एक भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सदस्य, हे तीनही कोंडकारू जिल्हा परिषद गटातले सदस्यांना ह्याचा उपयोग निश्चित होणार. भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटपामध्ये मिळालेल्या जागा अनेक वेळेला संख्यात्मक दृष्ट्या जरी कोणाला कमी वाटत असल्या तरी भारतीय जनता पार्टी याच्यातला 100% रिझल्ट देईल आणि या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निश्चित निवडून. जिल्ह्यातल्या सर्व महायुतीचे जे झालेले उमेदवार आहेत हे अत्यंत चांगल्या प्रकारे जिल्ह्यातल्या उमेदवार कामकाज करत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि या जिल्ह्यातल्या 9 पंचायत समिती इथे महायुतीची सत्ता निश्चित स्थापन होणार. सर्व गटांमधल्या मी बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी महायुतीमध्ये आणि युतीमध्ये कुठेही तफावत राहिलेली नाही. सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या कामकाज करतात आणि वाघर तालुक्यातला हा 15 जागांवरचा निकाल महायुतीचा हा 100%, भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे ही निश्चित विजयी होणार. सध्या राजकीय ज्या महाराष्ट्र स्तरावरती काही विषय आहेत आणि त्यामुळे जे दिवसाची मर्यादा आहे याच्यावरती काही नव्यानं रिशेड्यूल्ड सुरू आहे. त्यातनं एक सभा या जिल्ह्यात होईल या पद्धतीचा प्रयत्न आमचा आहे.